रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरीचे प्रमाण अधिक जास्त असते। कोणाचा बर्थडे? इकडे बघ, तुझा बर्थडे। ज्या बहिणींना भाऊ असून सुद्धा त्या राखी बांधत नसतील तर त्या बहिणी कम नशिबी असतात। बाय जया, बाय बाय बाय, आता जाय होगा। अरे बाबो, लेच बोलून फुल वा। कोण दाखवते? अण्णा दाखवतात तिचे लहानपणीचे व्हिडिओज। ताईची इकडे चालली आहे पूजा। हा माझ्यासाठी। तर इथे आहे मामा भीमा नदीचं संगम आहे ना, या मंदिरासमोरच आहे, जी हॉटेलमध्ये आम्ही वापरत होतो। हॉटेल बंद झालंय, त्यानंतर आता इथे घरी आणली आहे, इथे लावली आहे। कोण दाखवते? अण्णा दाखवतात तिचे लहानपणीचे व्हिडिओज। माऊ म्याव बसली तिथं। कोण आहे मला सांग, हे कोण आहे? हा, हे कोण आहे? माऊ आहे ना, छोटी माऊ आहे ना, छोटी माऊ आहे। आता मोठी झाली ही। बाय। बर्थडे कोणाचा आहे? मेरा बर्थडे, तेरा बर्थडे। बाबा व्हिडिओ आहे। हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री। पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल असणार आहे, बर्थडे स्पेशल। तर आज बर्थडे आहे। कोणाचा बर्थडे? कोणाचा बर्थडे? इकडे बघ, तुझा बर्थडे। तर आज इहूचा बर्थडे आहे, तर इहूच्या बर्थडे निमित्त हा व्हिडिओ असणार आहे। हाय, बर्थडे गर्ल सकाळीच उठून रेडी झालेली आहे आणि मी ही केस वॉश केलेले, जरा खराब झाले होते। आणि आज कोणाला ओवाळायचं? इहू मामाला। इहूचं लक्षच नाही पाहिजे। तर आता रेडी होणार आहे। दादा त्यांना सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे, पण त्याआधी आता थोडं स्वयंपाक करायचं आहे। आईने भरपूर केलेलं आहे, त्यात मी चपात्या करून घेते। आईने भाजी टाकलेली आहे मटकीची, तुम्हाला दाखवते। मटकीची भाजी खूप छान वास येतोय। तर इथे मटकी मस्तपैकी मिसळ करून खाणार आहोत आम्ही। ही बघा मटकी, आणि छान वास आलेला आहे, सुगंध मस्त येतो याचा। आता उकळल्यावर मिसळ करून खाऊ आणि मी चपात्या करणार आहे। केस धुतले त्यामुळे थोडेसे आता मोकळे सोडते, जेणेकरून केस सांगितलं पाणी आहे ते सुकून जाईल आणि मला लवकर आवरता येईल। तर आज मला जायचं आहे चाकणला। मी काल थांबले होते, आज निघणार आहे। बॅग पॅक करायची आहे, कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत, जे जे कपडे न्यायचे ते आणि जे काही ठेवायचे ते इथंच ठेवणार आहे मी। फक्त सॅक आणलेली। इहू आता झोपलेली आहे, त्यामुळे म्हटलं तर पटकन बॅग आवरून घेते आणि दादाला ओवाळायचं आहे। मयूर आहे, मयूरला मी आता संध्याकाळी ओवाळेन घरी गेल्यावर। तोपर्यंत जे जे आता आवरून ठेवायचे ते आवरून ठेवते। तर हे इव्हिकासाठी आणलेलं आहे मी, तर बर्थडे झाले तर याला मॅच करेल असंच मी ड्रेस घ्यायचा ठरवते। बेल्ट वगैरे घेतलेला आहे हा माझ्यासाठी। आणि हा इहूसाठी क्लिप्स घेतले आहे, रबर बँड आहे आणि हे रबर डोक्याला लावतो आपण कापडी कपड्याचा तो। आणि हा एक बेल्ट घेतला आहे। बघूया दोन्हीपैकी कोणतं ट्राय करायचं, जे ठेवेल की तिला टोचणार नाही अशा पद्धतीने। आणि मला हा बेल्ट कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा।
आई इकडे आता देवांना राखी बांधते आणि बाबांना फोटो जवळ ठेवणार आहे आणि त्यांना सुतक होतं, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही काही रक्षाबंधन सेलिब्रेट केली नाही आहे, पण आज सुतक फिटलेलं आहे. सो रक्षाबंधन आज सेलिब्रेट करणार आहोत आम्ही सगळेजण. तर आईची इकडे चालली आहे पूजा आणि इकडे इहू रेडी झाली. काय करते तू? काय करते? हा, माझं गिफ्ट नको फोडू, राहू दे. ते काय लावलं हाताला? हाताचं काढ, हाताचं. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बोलले होते की आईन त्यांना सुतक होतं, ते फिटल्याशिवाय मला राखी काय बांधता येणार नव्हती. तर आज फायनली सुतक फिटलं आणि त्यानंतर निघायच्या अगोदर मी राखी बांधायला घेतली. दादाला अण्णांना बांधली. छोटा भाऊ मयूर तो गेला होता कामाला, तर आई त्याला बांधेल, नाही तर मी परत तो घरी आला तर त्याला बांधेन. चाकणला येणार होता तो, तर भाऊ संध्याकाळी बांधेल असं माझं ठरलं. या आजच्या व्हिडिओमध्ये मी काय रक्षाबंधनाचं महत्त्व, त्याच्या मागे असलेल्या कथा, ग्रंथकथा हे काही सांगणार नाही आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आत्ता मी सांगू शकते जे मी माझ्या वाचनात आले, मला कळालं आहे, ते म्हणजे राखी हातावर बांधण्यामागचे शास्त्र. आपल्याकडे भारतीय परंपरेत ना अनेक सणवार साजरे केले जातात आणि या सणांमध्ये अनेक भावना असतात. त्या भावनाप्रमाणेच अनेक शास्त्रीय असतात. त्यापैकीच हे एक शास्त्र आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरीचे प्रमाण अधिक जास्त असते आणि या यमलहरी पुरुषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो. पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात, म्हणजे आम्ही. त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करतात असे शास्त्र सांगते. राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिणी करतात असे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. या शास्त्राप्रमाणे आम्ही बहिणी किती मोठं काम करतो की नाही, तुम्हीच सांगा कमेंट करून. रक्षाबंधनला साडी नाही मिळाली, कोणतं गिफ्ट नाही मिळालं, तरीही सगळ्या बहिणींनी रक्षाबंधनला आपल्या भावाला राखी बांधावी असं मला वाटते पर्सनली. ज्या बहिणींना भाऊ असूनसुद्धा त्या राखी बांधत नसतील तर त्या बहिणी कमनशिबी असतात. आणि या कलियुगात ना असं काही घडतंय, स्वतःच्या स्वार्थापोटी ना भावाच्या पुढे पुढे करायचं आणि एकदा का गरज संपली की भाऊ कुठला आणि काय काय विषय सोडा. हे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं ते. आणि कारण की तुमच्या आसपाससुद्धा हेच घडत असणार आहे. त्यावरून शिका, माणुसकी जपा आणि प्रेमाने राहा. प्रत्येक भाऊ हा आपल्या बहिणीचा संसार सुखाचा व्हावा यासाठी धडपड करतो. मग आपण बहिणी असा का विचार करत नाही? भावाने बहिणीच्या ओवाळणीच्या ताटात 1 रुपया जरी टाकला तो आनंदाने घ्यावा आणि बहिणीने आशीर्वाद रूपी देवाकडे एवढीच प्रार्थना करावी की माझ्या भावाचा संसार सुखाचा व्हावा आणि त्याचं रक्षण करावं. काय बोलला? हाय बोलला का? चला बाय जया, बाय बाय बाय. आता जाय. याला फटकायचं, कुठे दिसलं तरी फटकायचं. चला झाली आमची रक्षाबंधन आहे की नाही, जायच्या टायमिंगला आलेलं आहे. पण चला बाय बाय दादा, बाय बाय बाय. हो मी इथे थांबणार आहे. युट्यूबला टाक ना, म्हणजे आम्ही लाईक कराय पेज टाकलं सांग मला. अरे एडिट नाही करायला भेटत टाइम, लगेच लाईक करते. चला आता निघायची वेळ झालेली. इहू बसलेली गाडीमध्ये. मागं बसू, लॉक केलंय. बाय, मी थांबते इथंच मग. बरं मी मागं बसते. मॅडमला पुढं सीट आहे ना एक. बाय कर, बाय कर. त्या मामाला कर, त्या मामाला ते लॉक करू द्या चांगलं. चलो. खिडकी उघडते आहे की नाही? तिथं बंद केलं का? हा केलं. ले काच बंद करायला. तर इथे आहे भामा भीमा नदीचं संगम आहे ना, या मंदिरासमोरच आहे. आणि ही इकडे नदी. कायचं मंदिर आहे? दत्त मंदिर काहीतरी आहे वाटतं, मला पण नाही सांगता यायचं.
एका इकडे झोपली. आम्ही चाललो. तर छान वातावरण आहे इकडचं. रस्ता चांगला आहे. शेती पूर्ण बघा, ऊसाची शेती आहे. रस्ता वन वे रस्ता आहे. इकडे बघा ना किती छान डेकोरेट केलंय. शेत आहे पण बाउंड्रीला किती छान लावले झाडं. शोची झाडे लावलेले, कंपाऊंड केल्या. आणि ऊस लावले जास्त. काय हे दादा फुगो रे. काय घेतलंय बघू दे. इहू काय आहे तुझ्या हातामध्ये? फुगा आहे. फुगा एवढे फुगा फुगा दाखव फुगा. अरे बाबो लेच बोलून फुग. वा रे वा सगळे बोलून भरून ठेवली तिथं. मज्जा आहे बाबा. दादा त्यांनी बोलून बरं फुगवून ठेवलेत दादा बर्थडे गर्लसाठी. आहे की नाही? आज सुट्टी घेतली ना? बरं झालं. थोडं चारा महिने केले. ही आहे 2000 लिटरची टाकी जी हॉटेलमध्ये आम्ही वापरत होतो. हॉटेल बंद झालंय त्यानंतर आता इथे घरी आणली आहे, इथे लावली आहे. आणि ही घरची टाकी आता काढली आहे. एक कळशीच आणली तिथं. तर ही टाकी आता काढून ती टाकी बसवलेली आहे. आणि पाईपलाईन आता काढतील. आपल्या लाडक्या इहूचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत संध्याकाळी. आता हा व्हिडिओ खूपच मोठा होतोय ना, त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी त्या क्लिप ॲड केल्या नाही आहे. जस्ट तुम्हाला माहीत हवं की सेलिब्रेशन कसं करणार आहोत, त्यासाठी ह्या क्लिप्स इथे ॲड केलेल्या आहेत. पूर्ण ब्लॉग पहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बड्डे ब्लॉगमध्ये. चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.